तर आपण आतापर्यंत कव्हर केलेला आहे इम्पल्स कंप्लीट झालं आपलं. सोबत काल काय कंप्लीट केलं आपण? कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता वापस आपण आपल्या फोर्सेसच्या टॉपिककडे येऊ. आता मध्ये-मध्ये या गोष्टी आपण घेतल्या, पण तुम्ही बरेचसे कोणी होतं, कोणी नव्हतं. थोडं याला नीट समजून घ्या. फोर्सेसमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट असतो नेहमीसाठी आणि तो म्हणजे इक्विलिब्रियम. याच्यावर आज आपण थोडंसं डिस्कस करू. याचे क्वेशन्स पुढे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी हा कॉन्सेप्ट चांगला माहीत पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे काय? त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो समस्थिती. ठीक आहे? समस्थिती. आता याचं म्हणणं काय आहे? असं समजून घ्या, कुठलीही एक बॉडी आहे. या बॉडीवर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये फोर्सेस लागत आहेत. अशा पद्धतीने समजा. अशी. समजा या बॉडीवर F1 फोर्स आहे, इकडे कुठेतरी F2 फोर्स आहे, इकडे F3 आहे, इकडे F4 आहे. असे डिफरंट फोर्सेस याच्यावर लागत आहेत. म्हणजे आपण असं समजू, लेट अ बॉडी is kept on a surface and different forces F1, F2, F3, F4 are acting upon it. बघा, if sigma Fi is equal to 0. आता याचा अर्थ काय? सिग्मा म्हणजे सम, आय काय आहे? नंबर ऑफ द फोर्स आणि इथे आहे ऑल फोर्सेसची सम. तर एफ इथे जो आय आहे कुठून कुठपर्यंत आहे? 1 to 4 पर्यंत आहे. त्याला असं पद्धत असते लिहायची. आपण हे सिग्मा नोटेशन 10th स्टँडर्ड मध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलेलं असतं. तर याचा सरळ-सरळ अर्थ काय आहे, की ज्यावेळेस एखाद्या बॉडीवर आपण एखादा फोर्स अप्लाय करतो, तेव्हा त्याच्या सर्व डायरेक्शनमध्ये जे फोर्सेस लागतात, त्यांना आपण ॲड केलं. इफ इथं असं आहे, इफ कारण हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. जर या सगळ्या फोर्सेसची सम 0 असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की नेट फोर्स ऑन बॉडी इज 0. Then we say the object is in equilibrium. So इक्विलिब्रियमची एकच कंडिशन असते, की ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जेवढे फोर्सेस लागतात, त्यांची सम 0 आहे. याचा अर्थ असा होतो, सो the object remains at rest. तो ऑब्जेक्ट रेस्टवर राहतो, तो मोशन करत नाही. म्हणूनच त्याचं नाव आहे इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम जे असतं मे बी ऑफ डायनॅमिक नेचर टू. डायनॅमिक नेचर म्हणजे काय? त्याच्यामध्ये चेंजेस होताना दिसते. म्हणजे मोशनमध्ये एखादी बॉडी आहे. पण ती बॉडी सुद्धा कशी आहे? कॉन्स्टंट स्पीडने जाते. कॉन्स्टंट. तर ते सुद्धा एक प्रकारचं इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियमचं क्लिअर मीनिंग काय आहे? इक्वल राहणे, सेम राहणे, कॉन्स्टंट राहणे, चेंज न होणे. तर एखादी बॉडी पुढे जाते म्हणजे बघा त्याचं ॲक्सेलरेशन 0 आहे. म्हणजे एक प्रकारे काय आहे? इक्विलिब्रियम मध्येच आहे. बॉडी रेस्टवर राहण्याचा अर्थ काय आहे?
की त्याच्यावर लागणारे सगळे फोर्सेस यांना ऍड केलं तर 0 येईल. या कॉन्सेप्टवर न्यूटन लॉज ऑफ मोशन आपल्याला खूप सारे कॉन्सेप्ट देतं आणि हे जे डिपेंड आहे, हा जो कॉन्सेप्ट आहे इक्विलिब्रियमचा, इट्स डिपेंड अपॉन न्यूटन फर्स्ट लॉ. ठीक आहे? तर लक्षात ठेवायचं. तर आपण इथे पाहतो, धिस कॅन बी स्टडीड युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉ कोणता होता? लॉ ऑफ इनर्शिया. मी तुम्हाला इनर्शिया बद्दल मागे डिटेल सांगितलेलं आहे. इनर्शिया कशावर डिपेंड असतो? ऑब्जेक्टच्या मासवर. ठीक आहे नाही? जेवढा मास जास्त, तेवढा त्याचा इनर्शिया जास्त. जड वस्तूला बाजूला ढकलण्यासाठी फोर्सही जास्त लावावा लागतो. म्हणजे त्याचा इनर्शिया जास्त आहे, कारण त्याचं तिथं मास जास्त आहे. आता यामध्ये आपण मॅथमॅटिकली इक्विलिब्रियमला कसं स्टडी करतो? तर लक्षात घ्या. तर मी ज्यावेळेस म्हणतो, व्हेन वी से सिग्मा एफ इज इक्वल टू 0. सगळ्या एफला जेव्हा मी 0 म्हणतो, तेव्हा याचा अर्थ काय आहे? की कोणतीही बॉडी त्याच्यावर जे फोर्सेस लागत आहेत, ते कुठल्या ना कुठल्या प्लेनमध्ये 2D प्लेन, 3D प्लेन त्याच्यामध्ये ती बॉडी असेल ना, त्या बॉडीवर लागणारे फोर्सेस कुठल्या ना कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असतील. ती फ्रेम ऑफ रेफरन्स कशाने बनलेली आहे? एक्स, वाय, झेड ॲक्सिसने बनलेली. तर आपण याच्यामध्ये काय करतो? याचा अर्थ असा असतो, की त्या बॉडीवर लागणारे सगळे फोर्सेस एक्स डायरेक्शनमध्ये किंवा त्याच्यावरचे सगळे फोर्सेस वाय डायरेक्शनमध्ये किंवा त्या बॉडीवरचे सगळे फोर्सेस झेड ॲक्सिसमध्ये, या सगळ्या फोर्सेसची सम 0 असणे. म्हणजे आता आपण जर असं एक उदाहरण घेतलं इथे, याचं एक्झाम्पल घेतला, तर असं समजा की ही बॉडी इथं आहे. या बॉडीवर इकडे एक फोर्स लागतो आणि समजा इकडे एक फोर्स लागतो. तर याच्यामध्ये बघा एक्स ॲक्सिस मध्ये हे 2 फोर्सेस आहेत. तर आपण काय म्हणणार? सिग्मा एफ-एक्स इज 0. म्हणजे ही बॉडी एक्स मध्ये पुढे मागे जात नाही. कारण इकडे जेवढा फोर्स आहे, ऑपोझिट डायरेक्शन मध्ये तेवढाच फोर्स आहे. तर सिग्मा एफ-एक्सचा अर्थ काय? ऑल फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 0. म्हणजे त्यांचा नेट सम 0 आहे. फोर्स 0 नाहीये, नेट फोर्स 0 आहे. मी एक गोष्ट तुम्हाला परत सांगतो, मी इथे लिहिलेलं आहे पहा. नेट फोर्स इज 0. याचा अर्थ असा नाही की याच्यावर फोर्सच लागला नाही. याच्यावर फोर्स आहे. पण तो नेट फोर्स सगळे ऍड करून एकमेकांना कॅन्सल करून ते 0 होतात. असं त्याचं मिनिंग आहे. बघा, सेम याच्यात आला, या ऑब्जेक्टवर असं समजा इथे सिग्मा फोर्सेस इन वाय डायरेक्शन इज 0. सिमिलरली इथे आलात, हा ऑब्जेक्ट आहे. इथे बघा झेड डायरेक्शन मध्ये हा 0. तर हे तुमचं झेड ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. सगळ्या ॲक्सिस मधले फोर्सेस ज्यावेळेस नेट फोर्स 0 देतील, देन वी से ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम. आता हा एक प्रकारचा काय इनर्शिया असतो आणि म्हणून आपण इथे न्यूटन्स फर्स्ट लॉ अप्लाय करतो. आता आपण याला बोलतोय तेवढं हे सोपं नाही. एखाद्या ऑब्जेक्टवर आपल्याला जेव्हा फोर्सेसची सम काढायची, तेव्हा आपण ती कोणती सम लिहितो? वेक्टर सम लिहितो. हे की नाही? कारण फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. जसं मी म्हटलं, की या ऑब्जेक्टवर या डायरेक्शनमध्ये एक फोर्स F1 आहे. ठीक आहे. आणि या डायरेक्शनमध्ये फोर्स F2 आहे. तर आपण त्याचा नेट फोर्स कसा काढतो? युजिंग वेक्टर. दोघांना मध्ये घेऊन जातो आणि याला आपण लिहितो F1 प्लस F2. आणि ही सम आपण ट्रायंगल लॉने काढतो.
पॅरलोग्राम लॉने काढतो. काय होता फॉर्म्युला? अंडर रूट F1 स्क्वेअर F2 स्क्वेअर 2 F1 F2 कॉस थिटा आणि थिटा असतो या दोन फोर्सेस मधला अँगल. थिटा बघा मी वरून खालीपर्यंत काढलाय आणि हा काय असतो अल्फा. हा रिझल्टंटने केलेला अँगल असतो. त्याच्यासाठी आपण इथून घेतलं होतं साइन अल्फा आठवते? ऑपोजिट टू ऍडजसंट टॅन अल्फा घेतलं होतं आपण. ऑपोजिट टू ऍडजसंट. हे आपण सगळं मागे वेक्टर मध्ये शिकलेलं आहे. तर आपल्याला नेट फोर्स काढत असताना त्यांच्या वेक्टर सम सुद्धा घ्याव्या लागतात. आता याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल आपण पाहू. मागं पण एक पाहिलं होतं. पण आता तुम्हाला एक सांगतो मी. लक्ष समजून पाहून घ्या. इथे एक ऑब्जेक्ट आहे. बघा आणि मी सांगितलंय की ह्या ऑब्जेक्टला 4 कॉनकरंट फोर्सेस लावले. कॉनकरंट एकाच ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या डायरेक्शन मधून लागलेले फोर्स. कॉनकरंट म्हणतो ना आपण लाईन्स पासिंग थ्रू द सेम पॉइंट. हा तो सेम पॉइंट आहे. ह्या सगळ्या लाईन कशाला रिप्रेझेंट करतात? फोर्सेसला. म्हणून आपण ह्यांना म्हणतो कॉनकरंट फोर्सेस. म्हणजे एकाच पॉइंटवर लागणारे फोर्सेस. आता हे फोर्सेस कसे आहेत पहा. लक्ष द्या, समजून घ्या. चला, याच्यावर असा एक फोर्स आहे. हा एक फोर्स आहे. जे फोर्सेस मी इथं काढत आहे, म्हणजे मी या लाईनने जे दाखवत आहे, ते फोर्सेस पहा. आणि एक आहे या पद्धतीने. डॉटेड लाईनचा अर्थ काय? तो फोर्स आपण स्वतः अझ्युम करतो. कारण मला एक्स आणि वाय ऍक्सिस क्लिअरली पाहायचे. आपण हे मागे शिकलो होतो. मी फक्त रिवाइज करत आहे. आपण खूप एक्झाम्पलही केले त्याचे. चला तर तो परफेक्शन येईल. आता पहा बेटा, एक्स आणि वाय ऍक्सिस मधले फोर्सेस काढा. तर मग हे फोर्सेस हे बघा हे ऑब्लिक आहेत. ऑब्लिक फोर्सेस आहेत. हे काही स्ट्रेट एका पर्टिक्युलर ऍक्सिस मध्ये नाहीये. तर आपण काय करतो? हा फोर्स एक्स आणि वाय दोन्हीमध्ये रिझॉल्व्ह करतो. जसं वेक्टरला रिझॉल्व्ह करतो कॉस थिटा आणि साइन थिटा मध्ये. त्याला आपण रिझॉल्व्ह करतो. जसं या ठिकाणी या डायरेक्शन मध्ये F1 फोर्स आहे आणि या डायरेक्शन मध्ये F2 फोर्स आहे. इथे त्याने वाय ऍक्सिस सोबत अँगल 30 डिग्री केलेला आहे आणि हा फोर्स तुम्हाला दिलाय 4 न्यूटन. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. समजून घ्या. इथला अँगल ऑब्व्हियसली 60 असेल कारण हा 90 आहे. तर हा 60 हा 30 आणि इथे आपल्याला हा एक फोर्स दिलेला आहे 8 न्यूटन. आता तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड नीट समजून घ्या. फोर्सेस F1 आणि F. तर या दोन फोर्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. अगेन इथला पण अँगल 30 डिग्री आहे. आता आपण काय रूल पाहिला होता? बघा ह्याला सॉल्व्ह करणं काहीच अवघड नाही. कॉन्सेप्च्युअली जा. मी तुम्हाला सांगितलं सगळ्या डायरेक्शनचे नेट फोर्स काय करा? 0. तर आपण सगळ्यात आधी काय करूया? सिग्मा Fx 0 करूया. फर्स्ट केस. याचा अर्थ या ऑब्जेक्टवर एक्स डायरेक्शन मध्ये जेवढे फोर्सेस आहेत त्यांची नेट सम 0 करा. इक्विलिब्रियम. इथे आपल्याला सांगितलंय द ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम. जसं आता हा माऊस इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्याच्यावर खाली mg लागतोय. टेबल त्याच्यावर नॉर्मल लावतोय. आता दुसरे कोणते फोर्स नाही. सध्या आता हे वायर त्याच्यावर एक टेन्शन लावतंय. हे की नाही? हे टेन्शन फोर्स लागणारच या वायरचा. पण या टेन्शन फोर्सला इकडे कुणीतरी कॅन्सल आउट करत आहे. वरच्या नॉर्मलला खालचा वेट कॅन्सल करत आहे. त्याच्यामुळे बघा हा इक्विलिब्रियम मध्ये आहे. याचा अर्थ काय केलं? एक्स ऍक्सिसचा नेट फोर्स आणि वाय ऍक्सिसचा नेट फोर्स 0 आहे. तेच आहे. फक्त आपण ह्याला आता डायग्रामॅटिकली पाहत आहोत. नाव लुक.
जस्ट फोकस ओनली ऑन एक्स ऍक्सिस. एका वेळेस एकाच ऍक्सिसवर फोकस करा. कारण तुम्ही याला ॲज अ होल पाहिलात, तर एवढं सोपं नाही त्याचा फोर्स काढणं. कारण ही फोर्स आहे, वेक्टर आहे, डायरेक्शन डिपेंडंट आहे आणि डायरेक्शन द्यायचं काम कोण करतं? अँगल करतो. अँगलचा जन्मच झाला डायरेक्शनसाठी. आपण लहानपणी अँगलला फार कॅज्युअली शिकलेलं असतं. पण हायर सायन्स टोटली अँगलवरच चालतं. आता अँगलचं कामच आहे डायरेक्शन देणे. मी जेव्हा म्हणतो, चला ऑब्जेक्ट इकडे होता, इकडे गेला. डायरेक्शन बदलली म्हणजे काय बदललं? अँगल बदलला. म्हणून अँगलवर काम केलं जातं. आता लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. आपण एक्स डायरेक्शनमध्ये कोणते-कोणते फोर्सेस आहेत पाहूया. एक्स डायरेक्शनमध्ये इकडचा एक्स डायरेक्शनचा भाग घ्या. या डॉटेड लाईनकडे सर कोणीच दिसत नाही. तसं नाहीये. F2 चा कॉम्पोनंट जाईल की नाही इकडे? त्याच्यामुळं आपल्याला फोर्सेस लिहावे लागतील. जसं या डायरेक्शनमध्ये बघा, एक दिलेला फोर्स कोणता आहे? 8 न्यूटन. 8 न्यूटन आहे. पण इथे एकच फोर्स नाहीये. का बरं? हा जो 4 न्यूटन आहे, बघा त्याचा एक कॉम्पोनंट इकडे आलेला आहे. कोणता आहे? cos 60 दिसतंय? आणि याचाच इकडे आता घेऊन उपयोग नाही सध्या. का उपयोग नाही? हा वाय ॲक्सिसमध्ये. आपला सध्या फोकस कोणावर आहे? एक्स ॲक्सिसवर. तर या लाईनला बघायचंच नाही. आता आपण फक्त या लाईनवर फोकस करू. मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल शिकवायलो. एका वेळेस एकाच ॲक्सिसवर फोकस करा. मी जेव्हा एक्स ॲक्सिस म्हणतो, माझं पूर्ण लक्ष या लाईनवर पाहिजे. आता इकडे काय चालू आहे मला काही घेणं-देणं नाही. तर बघा बरं, या लाईनवर एक फोर्स मला कोणता दिसतो? 8 न्यूटन. प्लस इथे अजून एक फोर्स आहे. या 4 न्यूटनचा इकडे येणारा कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट फोर्स आहे 4 न्यूटन. त्याचा इकडे येणारा कॉम्पोनंट cos 60. समजलं? झाले. इथले 2 फोर्सेस झाले. या एक्समध्ये 2 फोर्सेस आहेत. एक हा दिलेला 8 न्यूटन प्लस याचा एक कॉम्पोनंट. ही लाईन संपली. नाऊ फोकस ऑन धिस लाईन, एक्स ॲक्सिस. इकडं कोण आहे? सर इकडे फोर्स नाहीये बघा. जसा इथे 8 न्यूटन आहे, तसा इथे 8 न्यूटन नाहीये आणि आपण मनानं नाही म्हणू शकत. मनानं नाही म्हणू शकत, की इथं 8 न्यूटनच असेल. नाही, दिलं नाही. पण F2 चा कॉम्पोनंट इकडे आहे का बघा असा. बरं, हा फोर्स इकडे आहे. तर इकडचा फोर्स ह्याच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये आहे. सो वी राइट इट हिअर मायनस. एक्स मध्ये इकडे मायनस असेल. हा इकडे प्लस तर हा मायनस. मग इकडे कोण आहे? सर इकडे F2 चा cos 30 असेल. बघा मी आता फक्त या लाईनवर फोकस केला आणि एक फोर्स इथून घेतला, एक याचा कॉम्पोनंट घेतला. या लाईनवर असा कोणता फोर्स दिलेला नव्हता. आपण फक्त या फोर्सचा कॉम्पोनंट लिहिला. तो कोण आहे? F2 cos 30. बघा बरं, एक्स मधले पॉझिटिव्हचे फोर्सेस, निगेटिव्हचे फोर्सेस. तर टोटल एक्सचे फोर्स आले. ऑल फोर्सेस इन एक्स म्हणून सिग्मा एफ-एक्स इज 0. झालं इक्वेशन तयार. सॉल्व्ह दिस इक्वेशन यू गेट द आन्सर. आपल्याला F1 F2 काढायचे. एकदम बेसिक. मोठे-मोठे क्वेशन सॉल्व्ह करायचे नाही. हे बिट्स आहेत. या बिट्स मधून जायचे. खूप महत्वाचं आहे. चला 8, 4 cos 60 असतो 1/2. sin 30 ला इक्वल असतो हा. F2 काढायचा आहे. cos 30 असतो sin 60 एवढा. √3/2. एवढं तर ट्रिग्नोमेट्री यावं लागेल. हा झाला 2 आणि हा झाला 10. हा झाला √3 F2/2. आता आपण काय करू ह्याच्यात? आता 2 ने मल्टिप्लाय करा थ्रू आउट. इट विल बिकम 20 minus √3 F2 is equal to 0. √2 ने मल्टिप्लाय केलं ओव्हरऑल. हा इकडे पाठवून द्या. 20 कशाला इक्वल झाला? √3 F2 and F2 becomes 20 upon √3. That's it. तर आपण या ठिकाणी
F2 कॅल्क्युलेट केला. समजलं? आता सांगा काय काढायचंय? एक्स मधले फोर्स संपले. आता वाय मधला फोर्स काढावा लागेल. चला आता आपण घेऊया सिग्मा Fy इज इक्वल टू 0. पूर्ण प्रोसेस आहे. प्रोसेसकडे लक्ष द्या. आता फक्त या लाईनवर फोकस करा. तुम्ही स्वतः बघा. वर कोण आहे? सर F1 आहे. F1 आहे. ओके. तेवढ्यावर आम्ही खुश नाहीत पण. दोन अर्थ असतात याचे. F1 घ्या आणि या 4 न्यूटनचा आपण इकडचा कॉम्पोनंट कोणता घेतला होता? cos 60. मग हा cos 30 असेल की नाही? sin 60. sin 60 असेल. इकडे cos असेल तर इकडे sin असतो. तर इथे तुम्ही एकतर काय घेऊ शकता ह्याचा cos 30 घेऊ शकता बघा. ह्याच्यावर तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. जर तुम्ही हा अँगल यूज केला तर हा F1 कोण आहे? ह्याच्यामध्ये एक आहे cos 30 असू शकतो किंवा याच फोर्सला याचा हाच कॉम्पोनंट कोण आहे? sin 60 पण आहे. एक घ्या, दोन्ही घेऊ नका. कारण ह्याला एकाच ऍक्सिस मध्ये दोनदा रिझॉल्व्ह थोडी करणार आहेत आपण. वाय मध्ये याचा एक कॉम्पोनंट वाय कडे जातोय आणि एक एक्स कडे. एक्सचा आपण यूज केला. इकडे यूज केला. आता आपल्याला फक्त वाय मध्ये यूज करायचा आहे. तर बघा F1 स्वतः फोर्स आहे वर एक आणि याचा प्लस वर जाणारा 4 sin 60 आहे या 60 चा साइन. किंवा तुम्ही वाटलं तर काय लिहा? cos 30 लिहा. sin 60 आणि cos 30 सेमच असतात कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर कुठला तरी एकच अँगल घ्या. चला वरचं संपलं. वर पॉझिटिव्ह वाय आहे. खाली निगेटिव्ह वाय असेल. वायचा इकडचा अँगल. मग इकडे या मायनस. खाली या. खाली येताना कोणता अँगल येईल? याचा कॉम्पोनंट येणार नाही. कारण हे 90 डिग्री मध्ये कॉम्पोनंट स्प्लिट होत नाही. 90 डिग्रीत होत नाही. मग कोण सर? हा बघा. याचा आपण इकडे कॉस घेतला होता आठवते? तर याचा एक इकडे पण येईल ना? कोण येईल? F2 चा sin 30. समजलं? F2 चा इकडे येणारा sin 30. तर नेट सम 0. सो दोन व्हेरिएबल आहेत. नाहीये. F2 काढलाय आपण. F2 आपण ऑलरेडी काढलाय बघा. 20√3. त्याच्यामुळे तो इथे ठेवता येतो. तर F1 प्लस इथे येतं √3/2. F2 आहे 20√3 बघा. sin 30 असतो हा. कसा त्याला सिम्प्लिफाय करूया? हा झाला इथून 2. इथे झाला 10. तर F1 प्लस 2√3 मायनस 10/√3 इज इक्वल टू 0. ओव्हरऑल √3 ने मल्टिप्लाय करा. √3 F1 इथं होतो 6. कारण √3 into √3 3. 3 2 जा 6. मायनस इथून आला 10. कधी एलसीएम न चालायचं सोपं जातं. आता बघा हा किती झाला? -4 तिकडे जाऊन काय होईल? +4. तर F1 ची व्हॅल्यू काय झाली? 4/√3 न्यूटन. आता याच्यापेक्षा हळूहळू आणि व्यवस्थित कोणी सांगणार नाही. तुम्हाला फोर्सेस वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये काढता आले पाहिजे. समजलं आपण दोन्ही फोर्सेस काढले. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. तुम्हाला ऑलरेडी सांगतात की ऑब्जेक्ट स्टेबल आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. असे कोणते फोर्सेस लागले ज्यामुळे तो इक्विलिब्रियम मध्ये आहे? तर तुम्ही तेच काढलं. मी जर तुम्हाला म्हणलं हा नॉर्मल आणि mg कॅन्सल करायला. मग नॉर्मल माहिती आहे 8 न्यूटन. खाली पण 8च लागला असेल ना? असं काहीतरी झालं असेल ना? म्हणून लक्षात ठेवायचं, की याचा अर्थ सरळ काय? इथला एक माहिती आहे तर त्याच्या ऑपोझिट खालचा आहे. आणि ऑपोझिट तेवढ्याच मॅग्निट्यूडचा असेल, तरच फोर्स कॅन्सल होईल आणि तो ऑब्जेक्ट स्थिर राहील. या पद्धतीने सॉल्व्ह करतात क्वेश्चन्स. आता हा एक छोटासा बीट होता, तुम्हाला कळायसाठी होता. आपण बाकी एक क्वेश्चन मागे केला होता, तुम्हाला आठवत असेल. मी तुम्हाला एक अशी फिगर दिली होती. तर पहिला आपण पुढच्या स्लाइडवर पाहू. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला या अ, तर आपण एक हे केलं होतं बघा.
मी तुम्हाला असं एक दाखवलं होतं. एक ऑब्जेक्ट असा लावलेला आहे. त्याला इथे एकदा बांधलेला आहे आणि अशा स्ट्रिंग्ज होत्या आठवते? आणि आपण इथे एक ब्लॉक लावला होता. हा क्वेश्चन आपण केलेला आहे माझा. मी डबल नाही करणार. मागे एका व्हिडिओत आहे आपल्या. तुम्ही लक्षात घ्या. आता ह्याच्यातही तुम्हाला काय करायचं होतं आठवा. आपण स्प्लिटिंग केलं होतं. मी असं एक काढलं होतं बघा. कधीही पहिलं काम काय करणार तुम्ही? दिलेले फोर्सेस राहिले. एक्स, वाय आधी काढून घ्यायचं. हे क्लिअर तुमच्या डोक्यात ठेवायचं. हे ठेवल्यावर काय होते? इकडे कोण चाललंय, इकडे कोण चाललंय. फक्त वेक्टरला रिझॉल्व्ह करायचं. हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. आता इथे बघा, मी हे जे डॉटेड काढलेत, ते कळायसाठी आहे ना, तर ही फिगर काय होती? ही फिगर तर अशी होती. काहीच कळायला मार्ग नाही. कोणता फोर्स कुठे चाललाय हे खूप बल्की आहे. हे लक्षात येत नाही. आता लक्षात केव्हा येते? आता कळलं. हां. याचा एक कॉम्पोनंट इकडे आहे, याचा इकडे एक वर आहे. म्हणून ते वेक्टर आपण कसं यूज करतो याच्यावर डिपेंड असतं. तर क्वेशन सॉल्व्ह करण्याची ही टेक्निक आहे. तर तुम्हाला कितीही अवघड प्रश्न आले, तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. चला, हे मुद्दाम रिवाइज करावं म्हणून दिलं होतं तुम्हाला. आता आपण एक क्वेशन मी तुम्हाला देतो, वही पेन काढून ट्राय करा. तर आता एक क्वेशन तुम्हाला आलाच पाहिजे. बघू आता किती जण उत्तर काढतात. तिथे एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टवर फोर्सेस नीट समजून घ्या. बघा, इकडे आहे 1 न्यूटन. या ठिकाणी आहे 4 न्यूटन. इथला अँगल आहे 30 डिग्री. हा अँगल आहे 60 डिग्री. हा फोर्स आहे 2 न्यूटन. ठीक आहे. तर क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो? हा, 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. बघा, 1 न्यूटन, 2 न्यूटन, 4 न्यूटन. 3 forces acting on a body have the resultant force only along the y direction. याचा रिझल्टंट फक्त y कडे जातोय. इकडे. रिझल्टंट along only y direction. The magnitude of the minimum additional force needed. Additional minimum force needed. एक काम करा. याचा आन्सर काढाल तेव्हा काढाल. आधी तुम्ही एवढं तर काम करू शकता. इकडे कोणता फोर्स लागला असेल? इकडे कोणता लागला असेल? याचा एक विचार करा. हा किती असेल आणि हा किती असेल विचार करा. समजलं? तर तुम्हाला कोणाला कसं रिझॉल्व्ह करायचं हे लक्षात येऊन जाईल आता. करा ट्राय. मग पुढचं बोलू आपण. हे हा भाग सोडून द्या. तुम्ही असा विचार करा, एक्स मधला काढायचा तर 1 न्यूटनचा इकडे कोण येणार? 1 कॉस 60 येणार. इकडे हा एक फोर्स आहे. पण इकडे याचा पण एक अँगल आहे. आणि आपल्याला ऍक्च्युली हा अँगल माहित नाही. हा अँगल माहित नाही ना, म्हणून आपण सध्या हा फोर्स हा हा माहित असेल तर आपण एक काम करू. आपल्या माहितीसाठी इथं 45 घेऊ. तर इथे प्लस काय येईल सांगा? 2 कॉस 45. तर इथे दोन फोर्स आले एक्स मध्ये. ठीक आहे. हा हा पोर्शन सोडून द्या. आपण क्वेश्चन चेंज करू आपल्यासाठी. आता सांगा, इकडे या ठिकाणी कोण आहे? 4 न्यूटनचा इकडे येणारा कॉम्पोनंट.
बघा 4 sin 30 येईल आणि इकडे तर कॉस चाललाय ना. झालं. तर तुम्हाला फोर्स मध्ये इक्विलिब्रियम मध्ये चेक करायचंय. तर इथलाही फोर्स आहे, इथलाही फोर्स आहे. तर आपल्याला एवढंच कळते की हे दोन कंपल्सरीली काय व्हायला पाहिजे? इक्वल व्हायला पाहिजे. इक्वल होण्याचा अर्थ दोघांचा डिफरन्स 0. आता इन्फॉर्मेशन थोडीफार कमी ह्याच्यात. वाटल्यास तुम्ही असे करू शकता. मी जर असं म्हटलं इथं पूर्ण असं न देता तुम्हाला जर ऍक्च्युअल आन्सर काढायचंय. मी जर म्हणलं की या ठिकाणी एक फोर्स F1 आहे. तर आता याला कसं काढाल तुम्ही? एक F1 आहे आणि एक मायनस मध्ये इकडे येणारा फोर्स आहे की नाही? हा जो फोर्स आहे याला इकडे कोणता कॉम्पोनंट आहे? इकडे 4 sin 30. आता याला याच्यासोबत इक्वेट करा. या एक्स आणि या एक्सचा फोर्स सेम होणार. सेम म्हणजे काय? दोघांचा डिफरन्स 0. तर तुम्ही काय लिहू शकता? F1 प्लस 4 sin 30 इज इक्वल टू cos 60 प्लस 2 cos 45. आता F1 काढा. बघा sin 30 झाला हाफ, cos 60 पण झाला हाफ आणि cos 45 असतो 1/√2. तर इथून झाला 2. तर F1 प्लस 2 इथे आला हाफ आणि 2/√2 काय असतो माहिती आपल्याला? तर बघा इथे 2 2 कॅन्सल. हा √2 आहे. बघा वर 2√2 आला, खाली 2 आला. समजलं? तर हा ओव्हरऑल किती आहे? हा √2 आहे. दिस इज √2. तर इथून तुमच्या लक्षात आहे F1 येतो हा 1/2 प्लस √2 आणि हा जाऊन तिकडे -2 होतो. तर इथून F1 येतो हाफ मधून -2 गेले. तर 1 - 4/2 म्हणजे -3/2 प्लस √2 हा फोर्स. असे छोटे-छोटे बिट्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. एक्स मधले सगळे फोर्सेस, वाय मधले सगळे फोर्सेस आणि बेसिक ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री फक्त कॉस आणि साइन वरच खेळतो आपण. दुसरं असतंच काय ट्रिग्नोमेट्री. दोनच रेशो महत्वाचे आहेत. इक्विलिब्रियम कळलं सगळ्यांना? चला ह्याच्यामध्ये एक छोटंसं व्हेरिएशन. आता जे आपण वेगवेगळे फोर्सेस बघत होतो, मी फक्त रिवाइज करून द्यायलोय गोष्टी. आता आपण जे लॉज ऑफ मोशन आहेत, आपण आतापर्यंत जे शिकलोय त्याला थोडंसं आज रिवाइज करतोय. ऍप्लिकेशन्स ऑफ NLM. मग या ऍप्लिकेशन्स मध्ये काय काय आहे? तर आपण ब्लॉक सिस्टीम शिकत होतो. आता मला सांगा, आपण मागेच पाहिलेली गोष्ट आहे. एका सरफेसवर आपण 2 ब्लॉक ठेवले. हा एक ब्लॉक आहे आणि एक असा दुसरा ब्लॉक आहे. तो त्याला लागूनच आहे. याचा मास M1 M2 आहे आणि याच्यावर आपण या डायरेक्शन मध्ये फोर्स लावतो आणि याचा ऍक्सिलरेशनही इकडच आहे. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड टोटल फोर्स ऑन सिस्टीम. या सिस्टीमवर किती फोर्स लागला असेल? विचार करा. याच्यावर जो फोर्स लागतोय तो ऍक्च्युअली M1 वर लागतोय. तो M1च M2 ला पुढे ढकलेल ना. अरे दोन्ही कनेक्टेड आहेत. मी जेव्हा दोन ऑब्जेक्ट एका बाजूला एक ठेवतो याला धक्का मारतो तेव्हा ह्याच्यासोबत हा पुढे जातोच ना. आपोआप जाणारच. तर याचा अर्थ असा आहे, आपल्याला माहिती आहे न्यूटनचा लॉ सांगतो फोर्स इज इक्वल टू MA. आणि हा M काय आहे? टोटल मास ऑफ द सिस्टीम. तर इथे हा फोर्स एवढ्या मासला पुढे पुश करत आहे. किती मास येतो? M1 M2 दोन्ही आहेत. तर F काय होईल ऍक्च्युअली? M1 प्लस M2. दोघांचं ऍक्सिलरेशन सेम आहे. मी कॉमन का काढलं कळलं? दोन्ही एकसारखंच पुढे जात आहेत ना. सेम ऍक्सिलरेशनने पुढे जात. त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन काय होईल? फोर्स अपॉन टोटल मास. ही एक खूप महत्वाची कॉन्सेप्ट असते. आता आपल्याला वाटेल एवढा सोपा फॉर्म्युला. सोपा नाहीये.
सिस्टीम सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे ही. आता याला जर मी थोडस बघा, या बॉडीमध्ये तुम्हाला एक नेट फोर्स काढता आला पाहिजे. बघा हा नेट फोर्सच आहे ना ऍक्च्युली. कधीही न्यूटन्स लॉ मध्ये हा जो फोर्स असतो तो एफ नेट असतो. हे मी मागे तुम्हाला 2 वेळा सांगितले. आता मी तुम्हाला सांगतो तर तुम्हीच नेट फोर्सचं इक्वेशन काय असेल सांगा. नीट पहा. एक सरफेस आहे. सरफेसवर एक ऑब्जेक्ट आहे. या मास M1 वर आपण एक फोर्स लावतोय. या डायरेक्शन मध्ये एक फोर्स आहे आणि या डायरेक्शन मध्ये एक दुसरा फोर्स आहे. हा फोर्स नॉर्मल आहे. हा एफ आहे. इकडून कोणातरी नॉर्मल लागतं. बघा, पण बॉडीचं ऍक्सेलरेशन इकडं आहे. म्हणजे बॉडी इकडे जात आहे. तर याचा एफ नेट काय असेल? आता इमॅजिन करा. कोणता फोर्स जास्त आहे? या दोघात कोणता फोर्स जास्त आहे? बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नाही. कारण बघा ऍक्सेलरेशन दिले तिकडे जात आहे म्हणजे बॉडी जागेवर नाही. तर मला हे फिगर पाहून तर कळते की एफ जास्त असेल. कारण बॉडी इकडे चालली आहे ना. म्हणजे हा फोर्स इकडे जास्त त्याला पुश करतोय. हा पण करतोय. पण याचा याच्यापेक्षा जास्त झाल्यामुळे बॉडी पुढे जात आहे. इथून आपण काय म्हणू शकतो? एफ नेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. एफ नेट काय असेल? एफ मायनस एन असेल. हा इकडे तर हा ऑपोजिट आहे ना इकडे. नेटचा अर्थ काय? इकडून 10 न्यूटन लागला, इकडून 6 न्यूटन लागला. तर या 10 ने या 6 ला कॅन्सल केलं. म्हणजे इकडे एक्स्ट्रा किती आहे? 4. तर तेच आहे ना हे. आणि मास आहे M1 आणि ऍक्सेलरेशन A. तर या बॉडीचं ऍक्सेलरेशन काय असेल? सो एफ मायनस एन अपॉन M1. हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत तुम्हाला डोक्यात ठेवायचे. आता कनेक्टेड बॉडीज मध्ये आपण पुढे जाऊ शकतो. हम्म. एक मिनिट हा. आता मोशन ऑफ बॉडीज connected through strings or springs. बॉडीजला आपण स्ट्रिंग किंवा स्प्रिंगने कनेक्ट केलं तर काय होईल? आता विचार करा, एक सिस्टीम देतो आणि माझा उद्देश आहे तुम्ही सिस्टीमला अनालाइज करायला शिकलं पाहिजे, बाकी काहीच नाही. आता बघा, एक मास मी इथं ठेवलेला आहे, दुसरा मास इथे आहे. आता एकदम कनेक्टेड नाहीत, पण यांना जोडण्यासाठी आम्ही काय केलं? एक स्ट्रिंग यूज केली. असे स्ट्रिंगने कनेक्टेड आणि आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जे टेन्शन लागतं स्ट्रिंगचं, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द सोर्स पॉइंट. याच्या अवे म्हणजे याचं टेन्शन इकडे आहे. या पॉइंटचं टेन्शन इकडे असेल. अरे बाबा तुम्हीच इमॅजिन करा, इकडे ओढायले त्याला. या पॉइंटला इकडे टेन्शन लागत असेल. कारण दोन्ही टेन्शन जर इकडेच असते, तर ती दोरी एकाच डायरेक्शन मध्ये जाऊन अशी स्लॅग झाली असती. दोन्हीकडून टेन्शन आहे म्हणून तर ती टॉट आहे. अशी एकदम स्ट्रेट बसलेली आहे. तर दोन्ही साइडने टेन्शन आहे. पण तुम्ही बघा, दोघांचं टेन्शन सेम असेल. स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज. स्ट्रिंग तर फिक्स आहे, एकच दोरी आहे. तर हा टी कोणता फोर्स झाला? इंटरनल फोर्स झाला. दोघांमध्ये येणारा इंटरनल फोर्स. तुम्हीच बघा, टेन्शनचा एक कॉम्पोनंट इकडे आहे आणि एक इकडे आहे. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. तर प्रोसेस मध्ये काय होणार? कॅन्सलच होणार. इंटरनल फोर्सेस ऑलवेज गेट कॅन्सल्ड. हेच तुम्हाला मी मागे सांगितलं होतं. आता बघा, याचा मास M1, याचा M2. ही बॉडी A आहे, ही बॉडी B आहे. याचं ऍक्सेलरेशन इकडं आहे, याचं ऍक्सेलरेशन इकडं आहे. ए सेम ऍक्सेलरेशनने पुढे जात आहे.
चला, आता अॅनलाइज करा, विचार करा. बॉडी ए मध्ये काय होत असेल आणि बॉडी बी मध्ये काय होत असेल. आज हे करा, कारण उद्या मी याचे पूर्ण क्वेश्चन्स घेणार आहे. तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुद्दाम सांगितल्या आज, नेट फोर्स वगैरे. हा, आता सांगा बॉडी ए मध्ये काय काय होत असेल. फक्त बॉडी ए चा एफबीडी घ्या, फ्री बॉडी डायग्राम घ्या. आता ही बॉडी पुढे जात आहे, याचा वाय ऍक्सिस मध्ये कोणताही फोर्स नाही. याचा अर्थ आपण वाय मध्ये एफबीडी दाखवायची तशी गरज नाही. तर तुम्ही इमॅजिन करा, हा ऑब्जेक्ट ए, त्याला पॉइंट बॉडी म्हणून ट्रीट करा. तर बघा त्याच्या या डायरेक्शन मध्ये कोण आहे, टेन्शन आहे. एकच फोर्स आहे ना, इकडे आहे का कोणता फोर्स? नाही, इकडे टेन्शन आहे. मला तर याच्यावर एकच फोर्स दिसतो. बघा एकच फोर्स आहे या ऑब्जेक्टवर. एक फोर्स कोण आहे, mg, m1g, आहे की नाही. आणि वर कोण आहे, नॉर्मल. हे तर कॅन्सल आहे. नेट फोर्स कुठे आहे, एक्स ऍक्सिस मध्ये आहे. तर आपल्याला एवढं तर माहिती की याचा जो सिग्मा एफ वाय आहे तो तर 0 आहे. वाय मधला फोर्स 0 आहे. त्यामुळे याचा नेट फोर्स कुठे आहे, एफ नेट काय असेल, सर ते असेल टेन्शन. तर फोर्स काय असते, मास इंटू ऍक्सिलरेशन. तर बॉडी ए वर कोणता फोर्स काम करतोय, टेन्शन फोर्स. समजलं. चला, बी साठी सांगा. बी, आता फक्त बी वर फोकस करा. सर बी वर कोणकोणते फोर्सेस लागत आहे. हा, एक 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 फिगर द्यायची राहील, सॉरी. याच्यावर इकडे एक फोर्स आहे. आता सांगा सर, बी वर इकडे एफ आहे, दिसते. इकडे टेन्शन टी आहे, खाली M2G आहे आणि वर आहे एन. आता लेट्स से याचा N1 असेल तर याचा N2 म्हणा. वेगवेगळे राहू शकतात. त्याचं रिझन काय, खालचा जो mg आहे ना, मासवर डिपेंड आहे. त्याचा मास जास्त आहे तर खालचा mg जास्त आहे. मग याचा मास कमी आहे त्याचा mg कमी आहे. तर जेवढा mg आहे तेवढा नॉर्मल आहे. तर दोघांचे नॉर्मलही बदलतील. आता आपल्याला याच्यात कळलं की एफ वाय जो रेट आहे तो 0 असेल. तर आता याच्यात फोर्स कोणता आहे, फक्त सिग्मा एफ एक्स. आता फक्त एक्स मध्ये फोर्स आहे. एक्स मध्ये बघा ऍक्सेलरेशन कुठे आहे, बघा इकडे आहे. तर हा फोर्स जास्त असणार. टेन्शनला ओव्हरकम करतोय ना, अरे बॉडी इकडे चालली म्हणजे कोणता फोर्स जास्त आहे, एफ. सर इकडे एफ, इकडे टी. तर नेट फोर्स इकडे आहे ना, तर तो काय असेल, एफ मायनस टी. कोणता फोर्स जास्त आहे तेवढंच पहा. इज इक्वल टू एम ए. एम आहे आणि ए आहे. समजले, नेट फोर्सेस असे कॅल्क्युलेट करतात. हे झालं दोन ऑब्जेक्ट. तुम्हाला 3, 4, 5 असे वेगवेगळे सिस्टीम म्हणून फॉर्म करतात. आता याच्यात कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन आहेत, ब्लॉक, पुली, इन्क्लाइंड प्लेन. आणि सध्या आपण विदाउट फ्रिक्शन पाहत होतो. तर उद्या आपण या सगळ्या टाईपचे अजून एक एक क्वेश्चन्स करू पाहू व्यवस्थित. तुम्हाला हे कसं अप्लाय करायचं, नेट फोर्स कसे काढायचे हे क्लिअर होईल. आज मी तुम्हाला फोर्सचा मेन कॉन्सेप्ट सांगितलं, कसं हँडल करायचं हे सांगितलं. या सगळ्या गोष्टी आल्यावर तुम्हाला ऍक्सेलरेशन काढता येतात. आणि हेच आहे मेकॅनिक्स. सगळं मेकॅनिक्स हेच आहे. एखादी ऑब्जेक्ट तयार करताना, एखादी मशीन तयार करताना त्याचं रोटेशन कसं होतं, किती फ्रिक्शन लागतं, त्याचं लाईफ किती चालेल, हे सगळ्या फोर्सेसवर डिपेंड असतं. समजलं. हे चांगलं डोक्यात ठेवा. उद्या आपण ह्याच्यावर फोकस करू, स्पेशली ब्लॉक आणि पुली सिस्टीम. हे मुद्दा मी थोडंसं रिवाइज करतोय, नाही तर आता मला फ्रिक्शनच सुरू करायचं होतं, कारण आपण बाकीचा पोर्शन संपवला होता. आता मी तुम्हाला लामिस थेरमही मागे सांगितला, अजून एकदा सांगतो उद्या. लामिस थेरम इज अ शॉर्टकट, ठीक आहे ना. इक्विलिब्रियम सॉल्व्ह करण्यासाठी लामिस थेरम असतो. त्याला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये 12th स्टँडर्डला शिकतो. त्याला लामिस थेरम म्हणून शिकत नाही आपण. सोल्युशन ऑफ ट्रायंगल नावाचा चॅप्टर आहे आपल्याला, एसओटी. आता तो जेई मेन्स मध्ये नाहीये, तो ऍडव्हान्सला ठेवलेला आहे. 3-4 वर्षापासून तो टॉपिक काढून टाकलाय जेई मेन्स मधून. पण फिजिक्स मध्ये त्याचा यूज होतो आपल्याला. तर ते एक आपण समजू.